Hello student, we are going to study the 11th chapter, that is enhancement of food production. In previous video we are already studied the point 11.1 and 11.5, that is biofortification. Later on we are going to study the point number 11.7, microbes in human welfare. You know that the different type of microorganism, and this microorganisms is very helpful to our daily routine. This microorganism is useful for various purposes. So what is mean by biotechnology? The biotechnology is the application of scientific and engineering principles for processing of materials by biological agents to provide goods and services to human or for human welfare. याचा अर्थ काय? बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञान आपण त्याला म्हणतो. आणि या जैवतंत्रज्ञान याच्यामध्ये काय केलं जातं तर सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स म्हणजे वैज्ञानिक आणि तांत्रिकरित्या किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचा वापर वेगवेगळे टू प्रोव्हाइड्स द गुड्स अँड सर्व्हिसेस, ज्याचा वापर म्हणजेच बायोलॉजिकल एजंट्स म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करू शकतो किंवा हे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला योग्य प्रकारे चांगली सर्व्हिस किंवा सेवा पुरवतात आणि आपल्याला ते कसे काही उपयोगी पडतात हे आपण याच्यामध्ये पाहणार आहे. म्हणजे जे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल मायक्रो ऑर्गॅनिझम, दिस मायक्रो ऑर्गॅनिझम इज व्हेरी युजफुल टू अस अँड दे प्रोड्युसेस व्हेरियस प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर काय दिले पहा, देर आर द व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोन्स, निमॅटोड्स. हे तुम्हाला माहितीच आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोन्स, निमॅटोड्स. अँड देअर प्रोडक्ट्स दॅट एक्झिबिट बेनिफिशियल ॲक्टिव्हिटीज विच आर यूज फॉर द वेलफेअर ऑफ ह्युमन्स इन रिगार्ड टू फूड, हेल्थ, इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चर, मेडिसिन, बायोकंट्रोल एक्सेट्रा. म्हणजे जे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिले वेगवेगळे, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा त्यांच्यापासून तयार होणारे प्रोडक्ट्स आपल्याला खूप जास्त प्रमाणात उपयोगी पडतात. मग आपलं अन्न असेल किंवा आपलं आरोग्य असेल, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, ॲग्रिकल्चर, मेडिसिन, वेगवेगळ्या तुम्हाला माहितीच आहे पेनिसिलियम हा फंगस आहे, त्याच्यापासून पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक तयार केलं जातं. म्हणजे खूप मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. त्याचबरोबर बायोकंट्रोल म्हणजे आपण कीटनाशक वगैरे तयार करू शकतो मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून, ते आपण पुढे पाहणारच आहे चॅप्टरमध्ये या. तर खूप असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की जे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उपयोगी पडतात. दीज ऑर्गॅनिझम्स आर युज्ड व्हेरियसली इन फूड अँड फीड टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री, वेस्ट युटिलायझेशन, एनर्जी एक्सेट्रा. त्याचबरोबर काही मायक्रो ऑर्गॅनिझम असे आहेत की आपल्याला अन्न म्हणून वापरता येतो. त्याचबरोबर प्राण्यांसाठी फीड म्हणजे प्राण्यांसाठी ते खाद्य म्हणून वापरलं जाऊ शकतं किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये. त्याचबरोबर वेस्ट युटिलायझेशन, जे काय आपण खूप प्रमाणात आता वेस्ट तयार होते, त्या वेस्टवरती जर प्रक्रिया केली तर त्या वेस्टपासून सुद्धा आपल्याला उपयोगी पदार्थ मिळू शकतात. तर हे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की जे आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता पहिला पॉईंट काय दिलाय पहा याच्यामध्ये, मायक्रोब्स इन फूड प्रिपरेशन. मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच इज युज्ड इन फूड प्रिपरेशन. आता याच्यामध्ये काय दिले पहा, द डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑकर्ड इन 2 phases. ट्रॅडिशनल that is till 1971 and modern after the 1970. The traditional biotechnology is based on the fermentation principle by using fermenting bacteria. आता याच्यामध्ये काय दिले पहा, बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय? जैवतंत्रज्ञान. आता सध्या आपल्याला हा शब्द माहिती आहे जैवतंत्रज्ञान. याच्या अगोदर आपल्याला हा शब्द वगैरे काही माहीत नव्हतं किंवा बायोटेक्नॉलॉजी म्हणजे वगैरे काही हे माहीत नव्हतं. परंतु सध्या त्याच्या 2 phases सांगितलेत पहा. त्या कुठल्याही ट्रॅडिशनल आणि मॉडर्न. तर ट्रॅडिशनल म्हणजे काय? खूप पूर्वापारपासून आपण ही बायोटेक्नॉलॉजी जी टेक्निक आहे ती आपल्या आयुष्यामध्ये रेग्युलर होत होती. ती कशा पद्धतीनं? तर ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी बेस्ड ऑन द फर्मेंटेशन प्रिन्सिपल बाय युजिंग फर्मेंटिंग बॅक्टेरिया.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पहा, दुधाचं दही होतं हे आपल्याला माहिती आहे. पण दुधाचं दही होतं, त्याच्यापासून लोणी काढलं जातं, त्याच्यानंतर तूप काढलं जातं. आता लोणी काढतात पहा, दुधाचं दही होतं, दह्यापासून परत त्याच्यापासून लोणी काढलं जातं. आता हे लोणी आपल्याला कोण आठवलं की लोणी जर आपण पाहिलं तर आपल्याला कोण आठवतं, तर कृष्ण आपल्याला माहिती आहे पहा, कृष्ण लोणी खात होता. म्हणजे कृष्णाच्या काळात सुद्धा ही प्रोसेस अवेलेबल होती. म्हणजे दुधाचं दही होणं, त्याच्यापासून लोणी काढणं, त्याच्यानंतर बटर मिल्क म्हणजे ताक, म्हणजे हा प्रोसेस फर्मंटेशन म्हणजे काय, किण्वन प्रक्रिया म्हणतो आपण, आंबवणे म्हणतो. म्हणजे ही प्रक्रिया जी आहे फर्मंटेशन विच इज रिलेटेड टू बायोटेक्नॉलॉजी, आणि ही प्रक्रिया खूप पूर्वापारपासून चालत आलेली आहे, म्हणजेच त्याला आपण ट्रॅडिशनल म्हणतो. बाय युझिंग द प्रिन्सिपल दॅट इज बाय युझिंग द फर्मंटिंग बॅक्टेरिया. आणि हे फर्मंटेशन कोण घडवून आणतं, तर फर्मंटिंग बॅक्टेरिया. These were used in the preparation of variety of indigenous fermented food products. आणि या फर्मंटिंग बॅक्टेरिया किंवा फर्मंटेशन प्रोसेसने आपण खूप चांगले फूड प्रोडक्ट्स आपल्याला मिळवता येतात. आता मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी हे तर तुम्हाला सांगितलं, ट्रॅडिशनल कृष्णाच्या काळापासून ते चालत आलेलं आहे, ते आपल्याला माहिती आहे. तर मॉडर्न म्हणजे काय, आत्ता सध्या आपल्याला चीज वगैरे माहिती आहे, किंवा अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करतो आणि वेगवेगळे पदार्थ तयार करतो. तर याच्यामध्ये हे आपल्याला फूड प्रोडक्ट्स या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपल्याला मिळवता येतात. आता पुढं काय दिलं आहे पहा, फूड प्रोडक्ट्स दिलेले आहेत काही, डोसा, ढोकळा, इडली. आता डोसा, ढोकळा आणि इडली हे तर फूड प्रोडक्ट तुमच्या खूप परिचयाचे आहेत. तर याच्यामध्ये काय सांगितले पहा, डोसा, इडली, ढोकळा आर फर्मेंटेड प्रोडक्ट्स प्रोड्यूस ड्यू द ॲक्टिव्हिटी ऑफ बॅक्टेरिया. आपण हे जे काही पदार्थ खातो, तर हे पदार्थ कशापासून तयार केलेले आहेत, तर बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ बॅक्टेरिया. दे आर फर्मेंटेड प्रिपरेशन ऑफ राईस अँड ब्लॅक ग्राम विथ एअरबॉर्न ल्युकोनॉस्टॉक अँड स्ट्रेप्टोकॉकस स्पेसीज ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे आपली डोसा किंवा इडली कसं करते, तर त्याच्या डोसा किंवा इडली तयार करत असताना त्याच्यामध्ये आदल्या रात्री काय करतो आपण, तांदूळ आणि ब्लॅक ग्राम म्हणजे काय, उडदाची डाळ हे भिजत घालतो, आणि भिजत घातल्यानंतर ते वाटण करतो आणि रात्रभर तसंच ठेवतो. रात्रभर ठेवतो म्हणजे काय, ते फर्मंटेशन प्रोसेससाठी ठेवत असतो आपण, आंबवण्यासाठी ठेवतो. मग आपल्याला माहिती आहे एअरबॉर्न म्हणजे का, हवेमध्ये काही बॅक्टेरिया असतात. मग त्या कुठल्या असतात, तर ल्युकोनॉस्टॉक आणि स्ट्रेप्टोकॉकस स्पेसीज ऑफ बॅक्टेरिया. त्या हवेतल्या बॅक्टेरिया या पदार्थामध्ये मिसळल्या जातात आणि काय होतं, ते प्रोडक्ट काय होतात, फर्मंट केले जातात, आंबवले जातात. मग फर्मंटेशनमध्ये एक गॅस बाहेर पडतो पहा, तो कुठला होतो, तर CO2. फर्मंटेशन इज नथिंग बट अनएरोबिक रेस्पिरेशन. आणि आपल्याला माहिती आहे रेस्पिरेशनमध्ये काय होतो, CO2 बाहेर पडत असतो. मग CO2 प्रोड्यूस्ड ड्युरिंग द फर्मंटेशन कॉजेस द पफिंग अप ऑफ द डफ. मग जो CO2 बाहेर पडतो त्याच्यामुळं काय होतं, जो आपण काय फूड प्रोडक्ट तयार करतो किंवा जे काही आपण आदल्या रात्री जे वाटण करून ठेवलेलं असतं पहा, तांदळाचं आणि उडदाचं, त्याची लेवल, आणि दुसऱ्या दिवशी जर आपण त्याची लेवल पाहिली तर आपल्याला ते पीठ काय दिसतं, फुगलेलं दिसतं. डक म्हणजे फुगलेलं असं. ते कशामुळे होतं, तर CO2 बाहेर पडलेला असतो त्या फर्मंटेशन प्रोसेसमध्ये, आणि त्या CO2मुळे तो पदार्थ काय होतो, पफी होतो. पफी म्हणजे काय, असं स्पंजी होते. इडली वगैरे आपल्याला माहिती आहे कशी होते, अशी पफी होते. ढोकळ्यामध्ये पण तेच आहे. ढोकळ्यामध्ये काय असतं, बेसन पीठ वापरतो आपण, आणि बटर मिल्क असतं पहा, ताकामध्ये भिजवतात ढोकळ्याचं पीठ. म्हणजे आपण रेग्युलरली जर करायचं म्हटलं तर ढोकळ्यामध्ये काय असतं, ताक मिसळतात. किंवा इव्हन तुम्ही जिलेबी जरी पाहिली तर जिलेबीमध्ये सुद्धा काय असतं, बेसन पीठ आणि ताक एकत्र मिसळलेलं असतं, रात्री ते भिजत घालतात. म्हणजे अशा पद्धतीने काय, दीज आर द फूड प्रोडक्ट्स ऑब्टेन्ड बाय द प्रोसेस ऑफ फर्मंटेशन. त्याच्यानंतर पुढं काय दिलंय पहा, मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड. मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड. इथं काय पाहिलं आपण वरती, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरला. आता याच्यामध्ये काय सांगितलंय पहा, मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड. मग असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्याचा वापर आपण अन्न म्हणून करू शकतो.
ते डायरेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझमचाच वापर आपण काय करू शकतो, अन्न म्हणून करू शकतो. मग ते कुठले आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम? तर सम मायक्रोब्स ऑर देअर फ्रुटिंग बॉडीज आर डायरेक्टली युज्ड ॲज अ सोर्स ऑफ फूड. फॉर एक्झाम्पल मशरूम, तुम्हाला माहिती आहे का, मशरूम आपण की ज्याची फ्रुटिंग बॉडी असते छत्री असते आपल्याला माहिती आहे, आणि ही त्याचं फ्रुटिंग बॉडी आपण म्हणतो. मशरूम माहिती आहे सर्वांना. पण हा भूछत्र जो आहे उकिरड्यावरती वगैरे येतो, तो खाण्यासाठी वापरायचा नाही, लक्षात घ्या. तो इडिबल नसतो. काही मशरूमच्या अशा जाती आहेत की त्या इडिबल म्हणजे खाण्यायोग्य आहेत, नाहीतर तुम्ही हे भूछत्र खाल. ठीक आहे. तर हे मशरूम आहे म्हणजे काय, फ्रुटिंग बॉडीज आर डायरेक्टली युज्ड ॲज अ सोर्स ऑफ फूड. म्हणजे ह्या मशरूमची जी काही फ्रुटिंग बॉडी आहे म्हणजे छत्री वगैरे आहे त्याला आपण फ्रुटिंग बॉडी म्हणतो. ते आपण अन्न म्हणून वापरू शकतो. ॲज दे आर रिच इन विटॅमिन्स अँड प्रोटीन्स, कारण त्याच्यामध्ये काय असतं, भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असतात. द टर्म SCP और सिंगल सेल प्रोटीन डिनोट्स द डेड अँड ड्राईड सेल्स ऑफ मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया, अल्गी, मोल्ड्स अँड ईस्ट. आता सिंगल सेल प्रोटीन पहा. सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय असतं, तर मायक्रो ऑर्गॅनिझम मग ते डेड असतील किंवा ड्रायड फॉर्ममध्ये असतील. आता फॉर एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर ईस्ट सर्वांना माहिती आहे, बेकर ईस्ट वापरले जातात. बेकरीमध्ये जे पाव फुगवले जातात तर त्याच्यामध्ये काय असतं, तर बेकर ईस्ट असतं. म्हणजे हे ड्रायड फॉर्ममध्ये असणारं ईस्ट आहे की जे आपण फूड म्हणून वापरतो. त्याचबरोबर क्लोरेला अल्गी आहे. क्लोरेला नावाची जी काही अल्गी आहे, स्पायरुलिना नावाची जी अल्गी आहे, त्याच्यापासून स्पायरुलिनाच्या टॅबलेट तयार केल्या जातात की ज्या स्पेस रिसर्च जे करतात त्यांना ते टॅबलेट्स दिले जातात ॲज अ एनर्जी सोर्स. म्हणजे आपण काय करतो, हे जे काही अल्गी आहेत किंवा बॅक्टेरिया आहे किंवा हा ईस्ट फंगस आहे त्याचा डायरेक्ट वापर आपण काय करतो, अन्न म्हणून करतो. त्याला काय म्हणायचं, सिंगल सेल प्रोटीन. त्याच्यानंतर पुढे काय दिले पहा, सम मशरूम्स अँड ट्रफेल्स आर डायरेक्टली युज्ड ॲज अ फूड. सम मशरूम्स अँड ट्रफेल्स, मशरूम किंवा ट्रफेल्स म्हणजे अळंबी म्हणतो आपण त्याला. बटन मशरूम किंवा ॲगॅरिकस, पायस्पोरस अशा काही मशरूमच्या जाती आहेत की ज्या आपण अन्न म्हणून वापरू शकतो. दे बिलॉंग टू हायर फंजाय, आणि ते कशामध्ये येतात, तर हायर फंजायमध्ये येतात. दे प्रोड्युसेस लार्ज फ्लेशी फ्रुटिंग बॉडीज विच आर इडिबल. मी सांगितलं आत्ताच तुम्हाला, त्या ज्या काही मशरूम म्हणजे ट्रफेल्स किंवा अळंबी ज्या आहेत त्यांची वरची छत्री जी आहे त्याला आपण काय, ही अशी छत्री जी आहे ती कशी असते, फ्लेशी असते, मांसल असते, त्याला आपण फ्रुटिंग बॉडी म्हणतो. आणि ती कशी असते, इडिबल, खाण्यायोग्य असते. द फ्रुटिंग बॉडीज आर शुगर फ्री, फॅट फ्री, बट रिच इन प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स अँड अमिनो ॲसिड्स. हे जे मशरूम्स आहेत ते कसे असतात पहा, लो कॅलरीज आहेत, त्याच्यामध्ये लो कॅलरीज आहेत, त्याचबरोबर शुगर फ्री आहे, फॅट फ्री आहे. हे जे काही मशरूम आहेत ते शुगर फ्री आणि फॅट फ्री असल्यामुळं जनरली डायबेटिक पेशंटला जास्त प्रमाणात अन्न म्हणून वापरता येतं. बट रिच इन प्रोटीन्स, त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स अँड अमिनो ॲसिड्स असतात. द फूड इन द फ्रुटिंग बॉडी इज लो कॅलरी. आणि हे जे काही फूड आहे ते कशा असतात, त्याच्यामध्ये कॅलरीज कशा असतात, लो असतात. म्हणजेच काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण डायरेक्ट अन्न म्हणून करू शकतो. ते आपण कशा शिकलं, तर मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय दिलाय पहा, डेअरी प्रोडक्ट्स. आता डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे काय, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण डेअरी प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी वापरतो. आता डेअरी प्रोडक्ट्स तर तुम्हाला माहिती आहेत, मिल्क, त्याच्यापासून तयार होणारे डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे कुठले असणार आहेत, कर्ड, योगर्ट, बटर मिल्क, चीज, पनीर. These are the dairy products, and for the production of this dairy product some microorganisms are used. मग ते कुठले आहेत ते आपण पाहूया. तर डेअरी प्रोडक्टमध्ये काय दिले पहा, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया कॉल्ड ॲज लॅब. हे नाव लक्षात ठेवा, लॅब म्हणजे काय, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, लाईक लॅक्टोबॅसिलाय. हे तर तुमच्या खूप परिचयाचं आहे, लॅक्टोबॅसिलाय. ॲडेड टू मिल्क इट फर्मंट्स द लॅक्टोज शुगर ऑफ मिल्क इंटू लॅक्टिक ॲसिड. त्या दुधामध्ये काय असतात पहा,
किंवा आपण लॅक्टोबॅसिलाई जर मिल्कमध्ये ॲड केला तर ते काय करतात, दुधामध्ये असणारी जी शर्करा आहे ती कुठली असते तर लॅक्टोज असते. म्हणजेच मिल्कमध्ये जी शुगर आहे तिचं नाव आहे लॅक्टोज. आणि लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लॅक्टिक ॲसिडमध्ये. लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये केलं जातं. कोण करतं तर हे लॅक्टोबॅसिलाई नावाच्या बॅक्टेरिया या मिल्कमध्ये असतात. त्या काय करतात, लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात. हे लॅक्टिक ॲसिड कॉजेस द कोॲग्युलेशन अँड पार्शियल डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन कॉल्ड ॲज केसिन. मिल्कमध्ये एक प्रोटीन आहे केसिन. ह्या लॅक्टिक ॲसिडमुळे काय होतं, कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन म्हणजे घट्ट होणे. आपल्याला माहिती आहे दुधाचं दही होतं, म्हणजेच काय गुठळ्या होतात पहा अशा दह्याच्या, आपण दही लावतो तर त्याच्यामध्ये काय कोॲग्युलेशन होतं, म्हणजे असे घट्टपणा येतो त्या दुधाला. पार्शियल डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन कॉल्ड ॲज केसिन. मिल्कमध्ये एक केसिन नावाचं प्रोटीन असतं. मिल्क इज चेंज इंटू कर्ड, योगर्ट अँड चीज. आणि त्या दुधाचं काय होतं, परत दह्यामध्ये रूपांतर होतं, किंवा योगर्ट असेल किंवा चीजमध्ये परत रूपांतर केलं जातं बाय युझिंग द लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. The starter or inoculum used in the preparation of milk product actually contain millions of lactic acid bacteria, that is लॅब. आता इनॉक्युलम म्हणजे काय पहा, आपण घरगुती दही करतो आपल्या घरामध्ये, आपली आई आजी वगैरे दही लावतात पहा. दही लावत असताना आपण काय करतो, त्याच्यासाठी एक स्टार्टर किंवा इनॉक्युलम वापरलं जातं. तर इनॉक्युलम म्हणजे काय, आपल्या दही लावताना कसं लावते, दुधामध्ये काय करते, थोडंसं कोमट करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही घालते पहा. आपण विरजण म्हणतो त्याला. तर विरजण म्हणजे काय, तर आपण दहीच घालतो ना. आणि दह्यामध्ये काय असतात तर लॅक्टिक ॲसिड नावाच्या बॅक्टेरिया असतात. लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया असतात, म्हणजेच त्याला म्हणायचं इनॉक्युलम. जे आपण थोडंसं दही ॲड करतो की नाही दुधामध्ये, दुधाचं दही होण्यासाठी, तर त्याला म्हणायचं इनॉक्युलम, विरजण. त्याच्यामध्ये काय असतात तर लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया असतात. मग त्याच्यामध्ये पहिला प्रोडक्ट दिलेला आहे पहा, कर्ड. कर्ड म्हणजे काय, दही माहितीच आहे तुम्हाला. तर इंडियन कर्ड इज प्रिपेअर्ड बाय इनॉक्युलेटिंग मिल्क विथ लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, किंवा आपण इथं काय म्हणू शकतो, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. इंडियन कर्ड इज प्रिपेअर्ड बाय इनॉक्युलेटिंग मिल्क विथ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. नावं तर आता ही लक्षात ठेवायला लागणार आहेत तुम्हाला, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. इट ऑल्सो चेक्स द ग्रोथ ऑफ डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याचबरोबर हे लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस नावाची जी काही बॅक्टेरिया आहे ती काय करते, दुसऱ्या ज्या काही हार्मफुल बॅक्टेरिया वगैरे असतील डिसीज कॉझिंग, त्यांची ग्रोथ होऊ देत नाही. चेक्स म्हणजे टू स्टॉप. तर हे झालं कर्ड. कर्ड बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवा, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. त्याच्यानंतर दुसरा डेअरी प्रोडक्ट्स आहे योगर्ट. आता योगर्ट जर आपण पाहिलं तर योगर्टचा अर्थ असा दिलेला आहे पहा, दुधापासून तयार केलेला मादक पदार्थ असतो, किंवा दूध किंवा दह्यापासून तयार केलेला हा एक मादक पदार्थ आहे योगर्ट. इट इज प्रोड्युस्ड बाय कर्डलिंग मिल्क विथ द हेल्प ऑफ स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस. लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस म्हणजेच दुधापासून किंवा दह्यापासून, कर्डलिंग मिल्क म्हणजे दुधापासून जे काही दही तयार होतं त्याच्यापासून एक मादक पदार्थ तयार केला जातो बाय युझिंग द मायक्रो ऑर्गॅनिझम, दॅट इज स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस, दॅट इज योगर्ट. त्याच्यानंतर तिसरा पदार्थ दिलेला आहे त्यांनी, बटर मिल्क. आता हे बटर मिल्क सगळ्यांना माहिती आहे, त्याला आपण ताक म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय दिले पहा, ॲसिडलेटेड लिक्विड लेफ्ट आफ्टर द चुर्निंग ऑफ बटर फ्रॉम कर्ड इज कॉल्ड ॲज बटर मिल्क. आपण कर्ड दही काय करतो, घुसळतो पहा, आणि घुसळल्यानंतर त्याच्यावरती काय होतं, बटर लोणी येतं पहा. म्हणजेच इट इज ॲसिड्युलेटेड लिक्विड लेफ्ट आफ्टर चुर्निंग ऑफ बटर फ्रॉम द कर्ड. म्हणजे आपण दही घुसळल्यानंतर त्याच्यावरती बटर येतं आणि बटरच्या खाली जे काही लिक्विड राहतं त्याला काय म्हणतो आपण, बटर मिल्क. बटर मिल्क म्हणजे काय, ताक.
त्याच्यानंतर पुढचा पदार्थ आहे चीज. पुढचा पदार्थ काय आहे? चीज. आता चीज तर सगळ्यांना माहितीच आहे. तर चीज त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. द मिल्क इज कोॲग्युलेटेड विथ लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया अँड द कर्ड फॉर्म्ड इज फिल्टर्ड टू सेपरेट वे. म्हणजे काय? चीज कसं तयार केलं जातं ते सांगितलंय थोडक्यात. मिल्क इज कोॲग्युलेटेड बाय युझिंग लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. दुधामध्ये काय करतात? लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया टाकतात आणि त्याच्यापासून आता दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया टाकल्यानंतर आपोआपच काय होणार आहे? त्याचं कर्ड तयार होतं. दही तयार होणार आहे. मग ते दही काय केलं जातं? कर्ड फॉर्म्ड इज फिल्टर्ड. हे दही काय केलं जातं? फिल्टर केलं जातं टू सेपरेट वे. हे दही काय करतात? सेपरेट करतात आणि त्याच्यातलं राहिलेलं जे काही पाणी आहे सेपरेट वे म्हणजे काय? दह्यातील पाणी. आता तुम्ही पाहिलं असेल पहा, आपली आई दही लावते. दह्यामध्ये सगळ्याच दुधाचं सगळेच जे काही दूध आहे ते काही प्रमाणात घट्ट होतं आणि पाणी थोडंसं सेपरेट राहतं पहा. मग ते पाणी काय केलं जातं? वेगळं केलं जातं. म्हणजे हे वे म्हणजे काय? तर दह्यामध्ये जे काही राहिलेलं पाणी शिल्लक आहे ते, म्हणजे दुधापासून दही केल्यानंतर जे त्याच्यामध्ये जो थोडंसं पाणी राहतं ते फिल्टर केलं जातं. द सॉलिड मास इज देन रायपन विथ ग्रोथ ऑफ मोल्ड्स दॅट डेव्हलप फ्लेवर इन इट. म्हणजे गाळून वरती जे राहिलेलं आहे दही, खूप घट्ट दही असतं पाहते. सॉलिड मास म्हणजे ते पाणी गाळल्यानंतर ते काय राहतं? थोडंसं घट्ट दही राहतं. मग ते काय केलं जातं? रायपन विथ ग्रोथ ऑफ मोल्ड्स दॅट डेव्हलप फ्लेवर इन इट. आणि त्या घट्ट राहिलेल्या दह्यामध्ये काय ग्रोथ केली जाते? कशाची ग्रोथ केली जाते? तर मोल्ड्स म्हणजे हे फंजाई आहेत पहा. मग ते फंगस आणि हे घट्ट दही यांचं मिश्रण एकत्र करून ते फर्मेंटेशनला परत ठेवलं जातं. डिफरंट व्हरायटीज ऑफ चीज आर नोन बाय देअर कॅरेक्टरिस्टिक टेक्स्चर, फ्लेवर, टेस्ट which are developed by different specific microorganisms or microbes. तर चीज तर सर्वांनी पाहिलेलंच आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चीजच्या व्हरायटीज आहेत पहा. आणि ह्या चीजच्या व्हरायटी कशावरून पाडलेल्या आहेत? तर डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे त्या चीजमध्ये कुठल्या प्रकारचं मायक्रो ऑर्गॅनिझम वापरलेलं आहे त्याच्यावरून हे चीजचे प्रकार त्यांनी दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. रोक्यूफोर्ट अँड कॅमेम्बर्ट चीज. आता हे दोन प्रकार दिलेले आहेत चीजचे. रॉकीफोर्ट अँड कॅमेम्बर्ट चीज आर रायपन्ड बाय ब्ल्यू ग्रीन मोल्ड्स, पेनिसिलियम रॉकीफोर्टी अँड पेनिसिलियम कॅमेम्बर्टी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय पहा, हे दोन चीजचे प्रकार आहेत. दोन्ही सांगितले तुम्हाला, रॉकीफोर्ट आणि कॅमेम्बर्ट चीज. हे चीज कसे तयार केले जातात? तर आपण जो काही मगाशी पाहिलं कसं असतं, हे जे काही दही आहे त्याच्यातलं पाणी काढलं जातं आणि जो घट्ट भाग राहिलेला आहे सॉलिड मास त्याच्यामध्ये काय केलं जातं? ब्ल्यू ग्रीन मोल्ड्स ॲड केले जातात. मग त्याच्यापासून दोन प्रकार आहेत, पेनिसिलियम रोक्यूफोर्टी अँड पेनिसिलियम कॅमेम्बर्टी रिस्पेक्टिव्हली. ही मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं आहेत. ब्ल्यू ग्रीन मोल्ड्स दॅट इज पेनिसिलियम रॉकीफोर्टी. या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर हे चीज तयार करण्यासाठी वापरलं जातं, म्हणजेच रोक्यूफोर्ट. आणि पेनिसिलियम कॅमेम्बर्टी हे किंवा हा मायक्रो ऑर्गॅनिझम कॅमेम्बर्ट चीज तयार करण्यासाठी वापरला जातो. लक्षात आलं? दोन प्रकारची चीजची नावं पाहिली आपण. एक आहे रॉकीफोर्ट आणि दुसरा आहे कॅमेम्बर्ट चीज. रॉकीफोर्ट चीज तयार करण्यासाठी ब्ल्यू ग्रीन मोल्ड पेनिसिलियम रॉकीफोर्टी या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर होतो आणि कॅमेम्बर्ट चीज तयार करण्यासाठी पेनिसिलियम कॅमेम्बर्टी या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर होतो. Later on, the large holes in the Swiss cheese are developed due to the production of large amount of CO2 by bacterium known as Propionibacterium. Propionibacterium shermani. आता ही मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं आहेत, थोडीशी अवघड आहेत, परंतु थोडीशी लक्षात पण ठेवावी लागणार आहेत आपल्याला. आणखीन एक चीजचा प्रकार दिलाय त्यांनी, स्विस चीज. वरती कुठलं पाहिलं? रॉकीफोर्ट आणि कॅमेम्बर्ट चीज. आणि हा तिसरा एक प्रकार दिलेला आहे, स्विस चीज.
आता हा स्विस चीज जर तुम्ही पाहिला तर त्याला असे चीज असा तुकडा जर आपण चीजचा पाहिला तर त्याला असे मोठे मोठे होल्स असतात, असे मोठे मोठे होल्स असतात. आणि हे होल्स कशामुळे तयार झालेले असतात त्या चीजला, तर त्याच्यामध्ये CO2 तयार झालेला असतो म्हणून. हे कशाचं आहे, लार्ज अमाऊंट ऑफ CO2 प्रोडक्शन इन दॅट चीज. मग त्याच्यामध्ये कुठला बॅक्टेरिया वापरलेला असतो स्विस चीज तयार करण्यासाठी, तर प्रोफिओनी बॅक्टेरियम शेरमानी. तर दिस इज नथिंग अबाउट चीज. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स युज्ड इन द फूड प्रोडक्शन. याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण, मायक्रोब्स युज्ड इन द फूड प्रोडक्शन. तर ह्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला तर मायक्रो ऑर्गॅनिझमची सगळी नावं आहेत, थोडीशी अवघड आहेत, परंतु हे लक्षात पण ठेवणं गरजेचं आहे. थँक्यू.